फडणवीसांनी वेळ ओळखली, डाव पालटला. शिंदे दादा धोक्यांचा अंदाज घ्या. या वेळच्या निवडणुका फिरतील. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ऐतिहासिक ठरतील. फडणवीस खेळ करतील. अंदाज घ्या. शिंदे दादा चेकमेट झालेले दिसतील. पवार काका ऍक्टिव्ह झालेत. राजकीय वाज घ्या. महायुतीचा ताळमेळ बिघडला. नेमकं घडलंय का? स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होतील की निवडणुकाच रद्द होतील यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे या वेळच्या निवडणुका ऐतिहासिक ठरतील. ठिकठिकाणी कट्ट्याकट्ट्यांवरती चर्चा रंगल्यात. युती होते की नाही होत. राज ठाकरे आणि काँग्रेस एकत्र दिसेल की नाही दिसेल. मुंबईमध्ये दोन्ही ठाकरेंचा करिश्मा चालणार की नाही चालणार यापेक्षा महत्त्वाचं फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वर येऊ देतील की तसेच दाबतील. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि सुरू असलेला मराठा ओबीसी वाद पाहता या निवडणुकांकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. दरम्यान या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की घटक पक्ष स्वबळाचा नारा देणार याबाबत अद्याप सर्वच अस्पष्टता आहे. आता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. MMR रिजन मध्ये काही ठिकाणी आम्ही वेगळे लढणार तर काही ठिकाणी युतीत लढणार असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. यावेळी बोलताना त्यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलंय. 2029 पर्यंत मी कुठेही जाणार नाही असं फडणवीस म्हणतात. दरम्यान फडणवीस यांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिथे जिथे विरोधकांना फायदा आहे तिथे तिथे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढवल्या जाणार आहेत असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहेत, तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप निवडणूक स्वबळावर लढणार आहे. ठाण्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र समोर येत असलेल्या माहितीनुसार ठाण्यामध्ये युतीबाबत निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेत. ठाणे महापालिका निवडणुकीत युती झाल्यास त्यातील काही जागा या भाजपाला देखील द्याव्या लागतील. त्याचा मोठा फटका हा शिंदेंना बसू शकतो. ज्यांना तिकीट मिळालं नाही ते पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडे वळू शकतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ठाण्यात युती संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येते. राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुती होणार आहे, तर काही ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढवल्या जाण्याची शक्यता आहे. आता पाहण्यासारखं असणार आहे राजकीय समीकरणं कुठून कशी बिघडतात. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचा ओरा बदललाय. पुण्याचा विचार करायचा ठरला तर रवींद्र धंगेकर हे मुरलीधर मोहोळ यांच्यावरती तुटून पडलेत. दुसरीकडे बोललं जात आहे की रवींद्र धंगेकर यांना पक्षातून काढून टाका, तर तिकडे उदय सामंत म्हणतात तुम्हाला पुण्यातील रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य दिसतंय. मात्र मुंबईमध्ये सुद्धा भाजपाकडून असंच वक्तव्य केलं जाते. मग त्या गणेश नाईक यांना सुद्धा पक्षातून काढलं जाणार का असं उदय सामंत यांनी म्हटलं. प्रत्युत्तर म्हणून प्रवीण दरेकरही बोलले. आता या सगळ्या घडामोडींमध्ये उदय सामंत, प्रवीण दरेकर, रवींद्र धंगेकर पक्षाविरोधी घेणाऱ्या भूमिका, इकडे जर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर इकडे संग्राम जगताप, विखे पाटण या सगळ्याच गोष्टींच्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत. अजित पवारांच्या पक्षामध्ये आधीच छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, संग्राम जगताप असतील यांच्यामुळे वादंग सुरू झालेला आहे. तिकडे जर आपण भाजपाचा विचार केला तर पंकजा मुंडे असतील, छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंना सॉफ्ट कॉर्नर देऊन दोन्ही भावंडांमध्ये पुन्हा एकदा तिसरा तीर मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात राजकारण तर शिजायला सुरुवात झाली. तिकडे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा विचार करायचा ठरला तर मनोज जरांगे सुद्धा यामध्ये काहीतरी करिश्मा करतील अशा चर्चा सुरू झाल्या. आता आरक्षणाची लढाई, ओबीसींचा मेळावा, इकडे काका पुतणे एकत्र येतील की विरोधात राहतील, कारण महापालिका निवडणुकांमध्ये अशीही गणितं होऊ शकतात. तिकडे राज ठाकरे आणि इकडे उद्धव ठाकरे यांचाही महापालिकांमध्ये किती करिश्मा चालतो हे पाहण्यासारखं असणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा जर विचार करायचा जर ठरला तर येणाऱ्या निवडणुका या अनेकांना धक्का देणाऱ्या असतील. भूतोना भविष्यती अशा या निवडणुका होतील. देवेंद्र फडणवीसांना शिंदे आणि अजित पवार आता नकोसेच झालेत का? गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या आमदार मंत्र्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांची इमेज खराब होत चाललेली आहे आणि फडणवीसांना आता ते पेलवतही नाहीये. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये सॉफ्ट कॉर्नरचं सुरू झालेलं वॉर लक्षात घेता आता देवेंद्र फडणवीस यांना दाबतीलच अशाही जोरदार चर्चा सुरू झाल्यात. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा. जय महाराष्ट्र.